जवळपास 300 वर्षांची परंपरा आणि भेंडवळचे भाकीत हे कायमच एक समीकरण मुख्यतः शेतकरी वर्गांपासून ते राजकीय क्षेत्रात सर्वसाधारण ग्रामस्थ, गावखेड्यातील व शहर भागातील लोक याकडे लक्ष देऊन असतात आणि तेच भेंड्याचे भाकीत आज जाहीर झाले। 300 वर्षांपेक्षा जास्त प्रथा असलेल्या या मांडणीला राज्याच्या आणि परिसरातील शेतकरी वर्ग, सर्वसाधारण नागरिक उपस्थित होते। या भविष्यवाणीत मुख्यतः येणारे पीक पाऊस आणि नैसर्गिक संकटे यावर भाष्य करण्यात आले। यावर्षी पीक पाणी सर्वसाधारण असून कापूस पिकावर रोगराई जास्त असेल। इतर पिके साधारण येतील। यात गहू, हरभरा, उडीद, मूग, ज्वारी, तूर शेतमालाला भाव मिळणार नाही। मंदी असेल तर जुलै महिन्यात भरपूर पाऊस, ऑगस्टमध्ये नुकसान करणारा पाऊस असेल तर सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस असेल। यंदा देशात नैसर्गिक जसे पूर, भूकंप, युद्धजन्य आपत्तीचं प्रमाण जास्त असेल। देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक टंचाई असेल। राजा पंतप्रधान कायम असेल पण कायम तणावात असेल। यंदा पिके साधारण राहणार असून पावसाळा चांगला असेल। परकीय शत्रूपासून मोठा त्रास वाढणार आहे। मात्र महाराष्ट्र अपडेट या भेंडवळच्या मांडणीच्या अंदाजाची पुष्टी करत नाही।